15 वर्षावरील सर्व वाहने पुणे शहरातून होणार हद्दपार. पुणे प्राधिकरणात नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री जितेंद्र डुडी यांनी पुणे शहरात वाढलेल्या वाहतुकीच्या समस्यांवर बहुआयामी चर्चा घडवून आणली. त्या चर्चेअंती पुणे शहरात 8 लाखापेक्षा जास्त वाहने 15 वर्षे वयोमान पूर्ण केलेली असल्याचे आरटीओ पुणेच्या माहितीतून पुढे आले होते. वाहतूक समस्येमुळे पुणेकर अगोदरच त्रस्त झाले असून त्यात या वाहनांच्या रस्त्यावर येण्यामुळे पुणे शहराची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढत चालली होती. आरोग्याच्या देखील समस्या निर्माण होत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी प्राधिकरणाने 15 वर्षावरील गाड्यांवर पुणे शहरात बंदी आणण्याचा ठराव करून तो ठराव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्रालय यांच्याकडे पाठवला असून लवकरच त्यावर निर्णय होईल असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला वाहन शौकीन पुणेकर 15 वर्षानंतरच्या गाड्यांना अमाप फी व दंड लावला तरी त्या गाड्या हौसेने सांभाळत आहेत, चालवत आहेत. अशा नागरिकांच्या हौसेला आता लगाम बसणार आहे. शासन एकीकडे पर्यावरण टॅक्स, रजिस्ट्रेशन, नूतनीकरण फी यातून वारेमाफ पैसा नागरिकांकडून वसूल करत आहे. पर्यावरण टॅक्सच्या नावाखाली वसूल केला गेलेला पैसा पर्यावरणावर खर्च केलेला पण दिसत नाही. तरी देखील असे निर्णय म्हणजे दंडेलशाहीच ठरू शकते. काही प्रामाणिक शौकीन पुणेकर ते वाढलेले दंड व फी भरण्यास तयार असताना देखील प्रशासकीय पातळीवर अशा प्रकारचे निर्णय घेऊन नागरिकांना वेठीस धरण्याचा मनोदय अधिकारी वर्गाचा दिसत आहे. तरी वाहन शौकीनांनी आताच या गोष्टीला विरोध केला नाही तर हा निर्णय 31 मार्च आत होण्याची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी एकत्र येऊन या निर्णयाविरुद्ध लढा देणे योग्य ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.